तर नमस्कार मित्रांनो, देशामध्ये सध्या जोरात चर्चा चालू आहे की भारतीय रुपये घसरत चालला आहे आणि आता देशाच्या प्रगतीचं काय होणार. तर मित्रांनो, तसे काही होणार नाही. रुपये घसरणे म्हणजे एखाद्या राष्ट्राची प्रगती न होणे असे नाही. उदाहरणार्थ जपानचं घ्या. आज जपान जगातील सर्वात प्रगतिशील राष्ट्र आहे, पण भारतीय रुपयाच्या तुलनेत जपानचं येन हे 0.58 आहे. म्हणजे जपानची जी करन्सी आहे ती भारताच्या करन्सीपेक्षा 42% कमी आहे. तर अशामुळे जपान देशा प्रगतीच्या बाबतीत भारताच्या पाठीमागे आहे का? नाही ना. तर रुपयाचं डाऊनफॉल होणं यामागचं कारण दुसरं आहे. फक्त चालू सरकारला या गोष्टी मॅनेज करता येत नाही. तर या पाठीमागचं कारण काय आहे ते पाहूया. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की मार्केटमध्ये चलन येण्यापूर्वी बार्टर एक्सचेंज चालायचा, म्हणजे वस्तू विनिमय. यात एखादी वस्तूचं किंवा खाद्यपदार्थाचं किंमत हे मार्केटमधल्या त्यांचं डिमांड आणि सप्लाय किती आहे यावर अवलंबून असायचं. आणि पुढे मार्केटमध्ये चलन आल्यापासून करन्सीचं जे एक्सचेंज रेट चालू झालं आणि ते फिक्स फ्लोटिंग आणि मॅनेज फ्लोटिंग यावर अवलंबून राहायला लागलं. तर मित्रांनो, कोणत्या पण देशाच्या करन्सीची व्हॅल्यू हे त्या देशाच्या होणाऱ्या प्रोडक्शनवर अवलंबून असतं. तर आता अमेरिकेचं $1 म्हणजे भारताचे 90 रुपये असे होतात. म्हणजे अमेरिकेचं प्रोडक्शन आणि एक्सपोर्ट हे भारतापेक्षा 90 पटीने जास्त आहे आणि भारताचे अमेरिकेकडून होणारे इम्पोर्ट हे 90 पटीने जास्त आहे. तर मित्रांनो, आपल्याला रुपयाची किंमत जर वाढवायची असेल तर सर्वात पहिले आपल्याला प्रोडक्शन लेवल वाढवावं लागणार आणि इम्पोर्ट कमी करावं लागणार. आणि हे करण्यासाठी आपल्याला थोडीफार चायनासारखी स्ट्रॅटेजी पण वापरावी लागेल. कारण चायनाची पण लोकसंख्या भारता इतकीच आहे, तरी पण आज चायना सुपर पॉवरमध्ये मोडला जातो. का? कारण त्यांच्याकडे एक्सपोर्ट लेवल जास्त आहे. तर आता आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल तर देशांतर्गत कंपनीज खोलावे लागतील आणि कंपनीज ओपन करण्यासाठी भारतामध्ये पहिलेच लोक EMI आणि लोनमध्येच इतके गुंतलेले आहेत. तर कंपनीज ओपन करणे ही खूप लांबची गोष्ट आहे आणि या पाठीमागे फक्त आणि फक्त आपले सरकार जबाबदार आहे. कारण भारतात एखाद्या सुशिक्षित बेरोजगाराला जर एखादं कर्ज पाहिजे असेल तर त्याला किती अडचणीचा सामना करावा लागतो ते आपल्या सर्वांनाच माहिती असेल. आणि विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्यासारख्या हरामखोरांना जेव्हा लोन द्यायचं असेल तर याच बँका डोळे झाकून त्यांना लोन देतात आणि मग हेच लोक अशा बँकांना चुना लावून जातात आणि त्यानंतर अशाच चोर लोकांकडून किती रक्कम वसूल केली जाते ही सरकार डिस्क्लोज पण करत नाही. तर आता सांगा, भारताचं रुपये हे घसरणार नाही मग काय वर जाणार? जय हिंद.